देवेंद्रजी यांच्या समोर बोलताना फार आनंद होतोय, कारण कसं वागावं याचं मूर्तिमंत्र उदाहरण ते स्वतः आहेत. त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली आणि कितीही ट्रोलिंग होत असलं तरी देखील त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला मी आज ताईक ऐकला नाही. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. रंगमंचावरील उपस्थित नारी शक्तीला मनापासून नमस्कार. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून नमस्कार. उपस्थित सर्व महिलांना नम्रतेनं नमस्कार. आज आपण ज्यासाठी इथे भेटलेलो आहोत, महिला आरक्षण अधिनियम, नारी शक्ती वंदन अधिनियम, याला जोरदार प्रतिसाद देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपला समर्थन सिद्ध करूया. जसं रवीनाजी पण म्हणाल्या की मला अभिमान आहे की मी भारताची नागरिक आहे, मी भारतात जन्मले. मी एक स्टेप पुढे जाऊन हे म्हणेन की मला फार अभिमान आहे की महाराष्ट्रात मी जन्मले. अत्यंत आनंद होतोय हे सांगताना की भगीरथ प्रयत्न होत आहेत महिलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अक्षरशः भगीरथ प्रयत्न केलेले आहेत त्यांनी. गेली 27 वर्ष आपण झगडतो यासाठी, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून पण त्याला देवेंद्रजींच्या माध्यमातून जोरदार प्रतिसाद दिला जातोय. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. मला याचा अत्यंत आनंद होतोय की मी आत्ता या काळामध्ये जन्मले आणि वावरते. काही दशकं मागे जर मी जन्मले असते तर मला जमलं नसतं जगणं, फार अवघड गेलं असतं. कारण काही दशकं मागे महिलांची जी अवस्था होती ती फार बिकट होती. 4 भिंतींमध्ये महिलांचं आयुष्य अडकलेलं. त्यांना हक्क, विचार, स्वातंत्र्य या गोष्टी नव्हत्याच. त्यांना अस्तित्वच नव्हतं. अर्थात भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी घडल्या. केंद्र सरकारमध्ये अनेक योजना निर्माण झाल्या. मग त्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना आहे, ज्यामुळे शिक्षणाची संधी मिळाली. उज्ज्वला योजना आहे, महिला हात योजना आहे, ज्यामध्ये महिलांसाठी अनेक संधी निर्माण केल्या गेल्या. या सगळ्यांचा परिपाक हा आहे की आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमतोय आणि विचार मंथन करतोय, आणि आज आपल्याला अतिशय डिसेंट अमाऊंटमध्ये आपल्याला हक्क, स्वातंत्र्य, अधिकार, विचार स्वातंत्र्य आहे. सो याचा अत्यंतिक आनंद आहे की आपण आज अशा सामाजिक परिस्थितीमध्ये आहोत. सगळ्यांचाच त्याला हातभार लावलेला आहे. अर्थात महिलांनी पण जोरदार प्रतिसाद आणि प्रयत्न केलेले त्यासाठी. या अशा योजना येतील, येत राहतील, पण मला असं वाटतं याचा आपण जबाबदारी पण याची घेतली पाहिजे की या योजना ज्या महिलांसाठी निर्माण केल्या गेल्या आहेत त्यासाठी महिलांनी पण स्वतःला परिपक्व बनवावं, स्वतःला त्यासाठी शक्तिशाली बनवावं, ती जबाबदारी पेलण्यासाठी. बघा, गेल्या दशकांपेक्षा आत्ताची स्थिती उत्तम आहे, आणि यापेक्षा अजून पुढल्या काही वर्षांमध्ये अतिशय उत्तम स्थिती असावी. आपल्या पोरीबाळींना, आपल्या भाच्या पुतण्यांना आणखी उज्ज्वल भविष्य मिळावं याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, आणि त्यासाठी आत्ता आपण झटलं पाहिजे. आत्ता आपल्याला केंद्रामध्ये, राज्यामध्ये नेतृत्व मिळेल, पण ते नेतृत्व पार पाडण्याची पण क्षमता आपण बाळगली पाहिजे आणि स्वतःवर काम केलं पाहिजे. मी फक्त इथे राज्य सरकार, केंद्र सरकारचं कौतुक नाही करणार. मला असं वाटतं की सगळ्या महिलांना, समाजाला मी संबोधित करू इच्छिते की जे आपल्यासाठी प्रयत्न करतायत, आपली पण तितकीच जबाबदारी आहे की आपणही तितक्या जबाबदारीने ते नेतृत्व सांभाळावं आणि पुढे न्यावं आणि त्यासाठी परिपक्व बनावं. आणि समाजाकडून आपण नेहमी ही मागणी करत असतो की आम्हाला समान हक्क द्या, समान अधिकार द्या. महिला सशक्तीकरणाचा तोच नारा आहे. समान स्वातंत्र्य हवंय. डेफिनेटली हे असलंच पाहिजे. ही खरं तर मागणी चुकीचीच आहे, कारण सनातन धर्माचे पाईक आहोत आपण. हे आपल्याला सनातन धर्माने दिलेलेच, निसर्ग नियमाने दिलेले, मिळालेली ही स्वातंत्र्य आहेत आणि हे हक्क आहेत. ती आपण काय मागतोय? मला कधी कधी प्रश्न पडतो की हे का आपल्याला मागावं लागतंय. हे पूर्वापार चालत आलेलं आहे, पण ठीक आहे, आता आपल्याला यासाठी थोडा झगडा करावा लागतोय.
हरकत नाही, पण हे समाजाकडून हे मागणं सदोदित असेलच आणि समान हक्क, स्वातंत्र्य, अधिकार यासाठी झगडा असेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला स्त्रियांना असं म्हणायचं आहे की आता मागणं बंद करून आपण स्वतः सशक्त बनावं. या मागण्या मग त्यांनी ते पूर्ण करणार, हे किती दिवस करणार आपण? स्वतः आपण राखेतून पुन्हा पुन्हा जन्म होऊन फिनिक्स पक्षासारखं उठून उभं राहायला पाहिजे प्रत्येक वेळी. कारण तेवढी शक्ती, तेवढी वैचारिक शक्ती स्त्रीमध्ये आहे, किंबहुना फक्त स्त्रीमध्ये आहे. त्यामुळे मागण्या करणं आणि आवाहन करणं ह्या पलीकडे जाऊन आपण स्वतः उठून स्वतःला सिद्ध करणं, हा नारा मला जास्त समर्पक वाटतो. आणि सगळ्या महिला मला असं वाटतं त्यासाठी, म्हणजे ग्रामीण भागातल्या आहोत आणि म्हणून आम्हाला कमी असं नाही. प्रत्येक शक्तीमध्ये, प्रत्येक नारीमध्ये ती सुप्त शक्ती आहे. त्याला फक्त आपल्याला त्याला सजग करायचंय आणि त्याला पुढे न्यायचंय. तर प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे, ती जागृत करा आणि मागण्यापेक्षा स्वतःच शक्ती बनून स्वतःचं आयुष्य तुम्ही आरेखा, असं मला वाटतं. पुरुषांकडून आपली पुरुषप्रधान संस्कृती, आपण हे मान्य केलंय काही अंशी. पुरुषांकडून पण मला काही वाटतं की काही म्हणणं मला त्यांच्याकडे आहे. मागणं नाही म्हणणार, म्हणणं आहे. कधी कधी काय होतं, या योजना आहेत, आपण महिलांना देवी मानतो आणि आपण अशा व्यासपीठांवर असतो तेव्हा फार नम्रतेनं आणि फार सन्मानानं महिलांना वागवतो. परंतु जेव्हा घरी जातो, जेव्हा कामाच्या ठिकाणी असतो, तेव्हा मात्र आपण हे सगळं विसरतो आणि आपण कुठेतरी महिलांचं खच्चीकरण करतो, कुठेतरी दबाव त्यांच्यावर आणतो, कुठेतरी टीका टिप्पणी करतो, कुठेतरी हसत काहीतरी टोमणा मारतो. ह्या गोष्टींमुळे महिलांचं खच्चीकरण होतं, मानसिक खच्चीकरण होतं, असं मला वाटतं. तर मला असं म्हणायचं आहे त्यांना, सगळ्याच पुरुषांना, मी तुमच्यावर राग नाही आहे माझा तुमच्यावर, पण म्हणणं आहे की तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे खरं तर महिलांना. पण ठीक आहे, नका देऊ, पण निदान खाली तरी ओढू नका महिलांना. न्यूट्रल राहा. महिलांना तुमच्या प्रोत्साहनाची फार आवश्यकता नाहीच आहे. तुम्ही न्यूट्रल राहा. महिला आपल्या आपल्या शक्तीच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर पुढे जातील. आणि आज मला हे देवेंद्रजी यांच्या समोर बोलताना फार आनंद होतोय, कारण महिलांचा सन्मान कसा करावा, त्यांना आदर कसं द्यावा, कसं वागावं, याचं मूर्तिमंत्र उदाहरण ते स्वतः आहेत. मी आवर्जून उल्लेख करेन, आत्ता महाराष्ट्रामध्ये जे काही घडतं आहे, भोंदूबाबामुळे जे काही चाललेलं आहे, अतिशय त्यांनी संवेदनशीलतेनं हा सगळा प्रकार हाताळलेला आहे. म्हणजे जिथे कठोर व्हायला पाहिजे बापाप्रमाणे, तिथे ते कठोर होतात. जिथे आईचं ममत्व पाहिजे, तिथे त्या पद्धतीनं त्या गोष्टी हाताळतात. त्याचबरोबर ते जेव्हा जेव्हा माईक समोर बोलतात, इस्पेशली जेव्हा जेव्हा आपण त्यांना टीव्हीवर ऐकतो, पाहतो, त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली आणि कितीही ट्रोलिंग होत असलं तरी देखील त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला मी आज ऐकला नाही, कधीच ऐकला नाही. अहो, चुकीचा शब्द सोडा, त्यांचा सूर सुद्धा कधीही ढळलेला मी पाहिलेला नाही. तर ही अतिशय महत्वाची बाब आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यांच्यासारखं बोलायला शिकलं पाहिजे. आणि फक्त पुरुषांनाच म्हणत नाही, मी महिलांनी सुद्धा जेव्हा आपण माईकवर बोलतो तेव्हा आपण कसं बोललं पाहिजे, वागलं पाहिजे आणि कसा सन्मान केला पाहिजे स्त्रियांचा, हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि खरंच जे मी पहिल्यांदा बोलले की मला अत्यंत अभिमान होतोय की मी या काळात या सरकारमध्ये वावरतीये. त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे. आपण यासाठी प्रयत्न करूया, भविष्यामध्ये नारी शक्ती विचार मंथनाची आवश्यकता पडणार नाही. आपण वेगळ्या विषयांवर मंथन करूया, यासाठी आपण आता प्रयत्नशील राहूया आणि त्या दिशेनं प्रवास करूया असं मला वाटतं. बाकी हे बिल पास होत आहे आणि महिलांकडे जास्तीत जास्त नेतृत्व येत आहे, याचा मला अत्यंतिक आनंद आहे. आणि महिलांनी या संधीचा यथायोग्य उपयोग केला पाहिजे आणि स्वतःला अधिक शक्तिशाली बनवलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे आणि स्वतःच सशक्तीकरण स्वतः केलं पाहिजे, अशा मताची मी आहे. विश यू ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ अस. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.